राष्ट्र महाराष्ट्र आपुला जय हो जय महाराष्ट्र। हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमुचे स्पष्ट, हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमुचे स्पष्ट। हे आज मराठी जनमनाचा, हो आज मराठी जनमनाचा राजा एकच जाणा। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नुसतीच काय मतं मिळवण्यासाठी म्हणून मी हा उद्योग नाही सुरू केला। मला दिसतोय पुढचा धोका, आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न ज्या राज ठाकरेंनी काढला त्याची बाजू घेण्यासाठी संसदेमध्ये एक माणूस उभा राहत नाही। या मराठी माणसाची बाजू घ्यायला एक माणूस उभा राहत नाही, एक खासदार उभा राहत नाही। काय चाटायची ही माणसं? करायचे काय हे खासदार? बिनकण्याचे। आमचे कैलासवासी प्रकाश परांजपे जर समजा असते ना, ते उभे राहिले असते, नक्की उभे राहिले असते, आणि त्यांनी त्या लोकांना जाब विचारला असता। हा त्यांचा मुलगा काय करत होता? काय नाव त्याचं? आनंद परांजपे। का नाही बोलला तिकडे? दाखवायची होती चमक, गप्प बसलास। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर खासदार तिथे संसदेमध्ये जर बसला असेल तर याच्या पुढे महाराष्ट्राचा अपमान करायची कुठच्याही नेत्याची हिम्मत होणार नाही त्या संसदेमध्ये। धर्म मराठी कर्म मराठी भाषा मराठी मोळी, धर्म मराठी कर्म मराठी भाषा मराठी मोळी। या शहरांची आजवर केली सत्ता दिशांनी दैना। काय रस्ते आहे तो? तिथे बदलापूरला जाताना तर मला असं वाटलं एखाद्याला स्पॉन्डिलायटिस जर झाला असेल तर या रस्त्यावरून घेऊन जावा, बरा तरी होईल एखादा माणूस। त्या काय खड्डे आणि किती ते गचा 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 किती काय चालू होतं ते। सगळे ट्रक, सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजून जात असतात। MSRTCच्या बसेस राईट साईडने चाललेल्या असतात, वेगाने जात असतात, कोणाचं काही लक्ष नाही। मध्ये माणसं आली, तुडवा, मारा, ठार मारा, सरकारला काही देणं घेणं नाही, फक्त टोल भरा। आमच्याकडे पैसे पोचले पाहिजेत, याला राज्य सरकार म्हणायचं? चला, कोण मरतंय कोण काय होतंय ह्याचं काही देणं घेणं नाही, फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही। आणि त्याच्यावरती राग व्यक्त केल्यावरती सांगायचं की एवढे टोल भरलेत, मला नोटिसा पाठवल्यात, टोल भरल्याचे पैसे मला भरा म्हणे। घंटा भरतो मी। फुकाच केल्या सत्तेच्या पुजाऱ्या, आजवर ज्यांनी फुकाच केल्या सत्तेच्या पुजाऱ्या। या बाहेरच्या लोकांना तुम्ही पोचता, बाहेरच्या लोकांना पोचतात। स्वतःच्या कुटुंबाला फक्त मोठं करणं आणि आपल्या नातेवाईकांना तिकीट वाटणं, याच्या पलीकडे माहिती तरी काय आहे ना? कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सासू, कोणाची सून, कोणाचा जावई, बस यांनाच तिकीट। आणि बाकीच्यांनी काय करायचं? सगळ्या जनतेने सतरंजा यांच्यासाठी। माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे, तो हाच जन्म, आणि याच जन्मामध्ये याच लोकांवरती विश्वास टाकून आयुष्यातली 5-5 वर्ष अशीच घालवायची आणि पदवी काहीच पडणार नाही। दिवसेंदिवस तोच प्रश्न इतके बिकट होत चाललेले आहेत, आणि निवडणुका म्हणजे सगळ्यांना मजाक वाटतो, गंमत वाटते, पैसे वाटतात, करोडो रुपये वाटले जातात, मत विकत काय घेतात। आपण कोणाच्या ताब्यामध्ये काय देतो आहोत, कशाला सगळ्याला विसर पडतो, नुसता फक्त भावना। भविष्य तुमचे तुम्हीच ठरवा, विरोधकांना अद्दल घडवा। बिनकण्याचे खासदार नाही पाठवायचे, आता कणा असलेले खासदार पाठवायचे, मराठीचा कणा असलेले। ही मराठीची डरकाळी पुन्हा त्या संसदेमध्ये गुंजू देत, घुमू देत। महाराष्ट्रात जर समजा बदल घडवायचा असेल तर पहिल्या प्रथम तो आपल्यापासून त्याला सुरुवात करावी लागेल। आपल्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा बदल घडवा। हा महाराष्ट्र तुम्हाला बदलून दाखवतो, राज ठाकरे तुम्हाला बदलून दाखवेल।
सर्व माता भगिनी बांधवांना माझी फक्त एवढेच नम्र विनंती आहे, ही जी निवडणूक आहे गाफील राहू नका. मुलांना सुट्ट्या पडल्या म्हणून चाललेत गावाला. हे असले जे आतापर्यंत पाठवले ते पाठवले झाले, ते बस झाले. आता जे तुम्हाला पाठवायचे ते राजू सारखे तुम्हाला जिगरबाज लोक तुम्हाला तिकडे संसदेमध्ये पाठवायला लागतील. 24 एप्रिलला पुढे गेला राजू, ये इकडे. येणाऱ्या 24 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती त्याचं बटन दाबून आपण सगळेजण राजू पाटील यांना दिल्लीच्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवाल अशी एक आशा आणि अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.